नमस्कार मंडळी, आज आपण किवीचा जाम आणि सरबत कसं करायचे ते पाहणार आहोत। किवीचा जाम करण्यासाठी मी 3 किवी घेतले आहेत। किवीचे पुढचा भाग कट करून त्याचा मधला गाभा काढायचा आहे। तो गाभा चरचरतो म्हणून तो पहिल्यांदा काढायचा आणि किवीचे साली काढून घ्यायचे। किवी सर्व सोलून चिरून घ्यायचे। किवी बारीक चिरून घ्यायचा आहे। किवीचा गर 1 वाटी झालेला आहे। त्या प्रमाणात 1 वाटी साखर एका कढईमध्ये घ्यायची। त्यात 1 वाटी चिरलेला किवीचा गर घालायचा आणि छान मिक्स करायचा। हे मिश्रण गॅसवर मध्यम आचेवर ठेवून छान शिजवून घ्यायचं। साखर विरघळून हे मिश्रण पातळ होतं। आता या मिश्रणात 1 टेबलस्पून लिंबाचा रस घालायचा आणि छान शिजवून घ्यायचं। किवीचा रंग हिरवा असल्यामुळे त्यात 2-3 ड्रॉप हिरवा कलर घालायचा। या मिश्रणाचा छान पाक होईपर्यंत शिजवून घ्यायचं। आता कढई गॅसवरून उतरवून खाली घ्यायची आणि स्मॅशरने किवी छान स्मॅश करून घ्यायचा। आता हे मिश्रण पुन्हा गॅसवर ठेवून आटवून घ्यायचं। या मिश्रणाचा 1 तारी पाक करून घ्यायचा। 1 तारी पाक झाल्यावर गॅस बंद करून कढई खाली उतरून घ्यायची आणि पुन्हा एकदा गरज वाटल्यास स्मॅशरने हे मिश्रण स्मॅश करून घ्यायचं। किवी जामचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। झटपट किवी जाम तयार आहे। किवी जाम ब्रेड बरोबर पोळीला लावून खाऊ शकता। हा जाम वर्षभर छान टिकतो। किवी जाम तयार झालाय। आता किवीचे सरबत कसं करायचं ते पाहू। किवी सरबत करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 टेबलस्पून किवी जाम घ्यायचा। त्यात थोडं पाणी घालून जाम छान मिक्स करून घ्यायचा। आता यात आवश्यकतेनुसार थंड पाणी घालायचं। किवीचा आंबट गोड सरबत तयार आहे। सर्विंग ग्लासमध्ये थंड सरबत बनवून सर्व करायचं। किवी सरबत व किवी जाम तयार आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।